कर्नाटकमधील एका माजी क्लार्कच्या घरावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यामध्ये कोट्यावधींचं घबाड सापडलेलं आहे। लोकायुक्तांनी केलेल्या या कारवाईमध्ये तब्बल 24 घरं, 4 प्लॉट आणि 4 आलिशान गाड्या तसंच कोट्यावधींचं सोनं जप्त करण्यात आलेलं आहे। हा क्लार्क कर्नाटक रूरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट लिमिटेड अर्थात KRIDL मध्ये काही वर्षांपासून काम करत होता। त्याला केवळ 15,000 रुपये एवढाच पगार होता, मात्र त्याच्याकडून 30 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे। लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या मते ही मालमत्ता फक्त या माजी लिपिकाच्या नावावर नाही तर त्याची पत्नी आणि तिच्या भावाच्या नावावर देखील आहे। लोकायुक्ताच्या अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केलेली आहे। KRIDL मधील आणखीन एक माजी अभियंत्यावर वेगवेगळ्या 96 प्रकल्पांसाठी बनावट कागदपत्र तयार करून आणि बनावट बिलं तयार करून 72 कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे। तर कर्नाटकमध्ये क्लार्कच्या घरावर छापा टाकण्यात आलेला आहे आणि या क्लार्कच्या घरामधून जवळपास 30 कोटींचं घबाड हाती आलेलं आहे। या क्लार्कला केवळ 15,000 रुपये पगार होता, मात्र त्यानं गैरव्यवहार करत आपली ही संपत्ती गोळा केल्याचं कळतंय।